नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय. कुठं चाललो? भुलेश्वरला चाललोय आज आम्ही. मीच विसरून गेलो कुठं चाललो. तर आज आम्ही भुलेश्वरला चाललो. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या 5व्या व्लॉगमध्ये. पहिले नाश्ता करून सरळ निघू सासवडला संगमेश्वर टेम्पलला जाऊ. तिथे पण तुम्हाला दाखवतो सगळं की काय कसं काय आहे. तिथे प्री वेडिंग वगैरे पण राहतं. आणि भुलेश्वर असे 2 ठिकाणं आज कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही. बघू, स्टे ट्यून. मी आलो आहे नाथ ब्रह्म इडली. नाश्ता करू आणि मग निघू सरळ. नाश्ता चाय झालेला आहे. आता आम्ही निघतो सरळ सासवड. तिथून पुढे कंटिन्यू करूच आपण. नाश्ता झाला, चाय झाला, आता नॉनस्टॉप. चलो मित्रांनो, सकाळचीच पहाट आणि आपण निघालो आहे इतिहासाच्या शोधात. तर आपल्या प्रवासाची सुरुवात होते पुण्याहून आणि आपण जातो आहोत दिवेघाट मार्गे सासवडला. ह्याच मार्गाने जात असताना रस्ता रुंदीकरणाचे काम सुद्धा सुरू आहे. दिवेघाटातून जाताना आपल्याला मस्तानी तलाव देखील दिसून येतो. हा जो आहे हा मस्तानी तलाव आहे आणि इथून पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसतोय, तुम्ही बघू शकता. अरे भाई, हॅलो गाईज. त्यानंतर थोडं पुढे जात असताना आपल्याला विठ्ठलाचे देखील पहाटेच दर्शन होते. सूर्य पण जणू विठ्ठलाला साज घालतोय अशी प्रतीत होते. तर आपण पोचलोय सासवड पोचलोय आता, लगेच आता जस्ट पोचलोय. सासवडमध्ये आल्यावर ग्रामीण देवतेचे दर्शन न घेता पुढे कसे जाणार? स्थानिक दंतकथानुसार या मंदिराचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांशी जुळतात. असे मानले जाते की सासवडजवळील एका युद्धादरम्यान शिवाजी महाराजांच्या घोड्याला सापाने चावा घेतला होता. त्यांच्या घोड्याला वाचवणाऱ्या दैवी हस्तक्षेपामुळे कृतज्ञता म्हणून शिवाजी महाराजांनी हे मंदिर बांधण्याचे काम सुरू केले आणि ते कालभैरवाला समर्पित केले असे म्हटले जाते. मंदिराच्या जवळ येताच पर्यटकांचे स्वागत एका भव्य प्रवेशद्वाराने होते, जे एक तटबंदीच्या किल्ल्यासारखे दिसते, ज्यामध्ये भव्य दगडी भिंती आणि एक प्रमुख कमानी आहे. ही रचना प्रामुख्याने काळ्या बेसाल्ट दगडापासून बनलेली आहे, ज्यामुळे ते एक विशिष्ट आणि टिकाऊ स्वरूप देते. मंदिराच्या मुख्य दालनाकडे जाणारा एक प्रशस्त खांब असलेला अंगण आहे, ज्यामध्ये गुंतागुंतीचे काच आणि दगडी काम आहे. गर्भगृहात कालभैरव, भगवान गणेश आणि भगवान हनुमान यांची मूर्ती आहे, ज्या प्रत्येकाची भक्तांकडून पूजा केली जाते. भैरवनाथाचं मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता आम्ही संगमेश्वरकडे चाललोय. संगमेश्वर कर्रा आणि चांबली नद्यांच्या संगमावर वसलेले हे प्राचीन मंदिर भारताच्या स्थापत्य कलेचे आणि आध्यात्मिक वारशाचा पुरावा म्हणून उभे आहे. संगमेश्वर मंदिराची उत्पत्ती 10व्या ते 13व्या शतकातील यादव राजवंशांपासून सुरू झाली आहे. त्याचबरोबर 18व्या शतकात पेशवांच्या काळात मंदिराचे महत्त्वपूर्ण नूतनीकरण करण्यात आले. बाजीराव प्रथमच्या कुटुंबाने, विशेषतः अंबाजीपंत पुरंदरे यांच्या देखरेखीखाली हे नूतनीकरण करण्यात आले. मंदिराजवळ येताच आपण एक प्रभावी प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या दगडी पायऱ्यांच्या मालिकेवर चढतो. अत्यंत सुंदर मंदिर आहे. ताईच्या प्री वेडिंग साठी आलो तुम्ही इकडे, बघू शकता. मस्त एकदम फ्रेश वाटतं. मंदिराच्या मुख्य दालनात भव्य रंगवलेला नंदीचा पुतळा आहे,
जो भगवान शिवच्या पर्वताचे प्रतीक आहे. गर्भगृहात शिवलिंग आहे जे एकाकी दिव्याने प्रकाशित होते, ज्यामुळे एक शांत आणि चिंतनशील वातावरण निर्माण होते. खूप जुन्या काळातलं मंदिर आहे. आता जरा रिडेव्हलप केलं आहे. मागच्या वेळी आलो होतो त्यावेळी इथे कन्स्ट्रक्शन चालू होतं. बरेच जण इथे प्री वेडिंग शूटला येतात. माझ्या ताईचंही प्री वेडिंग शूट इथेच झालेलं. तेव्हा बघू शकता एक चालूच आहे प्री वेडिंग शूट. या मंदिराचे शिखर हे देवतांच्या गुंतागुंतीच्या कोरीव कामांनी सजवलेले आहे. फोटोशूट झालेला आहे. आता इथनं आम्ही पाटणेश्वरला निघणार. बॅग झाली आमची पॅक. सुंदर मंदिर आहे, जुन्या काळातलं मंदिर आहे. याबद्दल माहिती सांगूच. आता बाय टू संगमेश्वर. झालं संगमेश्वरचं दर्शन. अतिशय सुंदर मंदिर आहे. आता आम्ही कुठे चाललो आपण? चांगावटेश्वरला चाललो आता आम्ही. सॉरी, पाटणेश्वर करत होतो मी आतापर्यंत. रात्री झोप झाली नाही त्याची. बरोबर आहे, खरंच रात्री झोप नाही झाली. चप्पल तुझी गळा पण बसलेला आहे, त्यामुळे हळू बोलताय. नाही तर आपला आवाज माहीतच आहे, जोरान राहतो एकदम भारी. मोठ्याने बोल, तुझा आवाज येत नाही. मराठी माणसाचा लहान आवाजही मोठाच असतो, नाही हो. आम्ही आलो आहे चांगवटेश्वर मंदिर. चांगवटेश्वर या मंदिराबद्दल बोलायचे झाल्यास, या मंदिराची उत्पत्ती 12व्या व 13व्या शतकात वास्तव्य करणारे संत चांगदेव यांच्यापासून झाली आहे. असे मानले जाते की संत चांगदेव दररोज डाव्या हातात शिवलिंग धरून त्याची पूजा करत असत. एके दिवशी जेव्हा त्यांनी शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते त्याच जागी स्थिर राहिले. हे एक दैवी चिन्ह म्हणून ओळखून त्यांनी त्याच ठिकाणी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. 1700 मध्ये सरदार आबाजीपंत पुरंदरे यांच्या आश्रयाने मंदिराचे महत्त्वपूर्ण नूतनीकरण करण्यात आले. मंदिराची स्थापत्य शैली म्हणजेच आर्किटेक्चर हेमाडपंथी आहे. हे पण प्री वेडिंग शूटच मंदिर आहे. बरेच जण इथे पण प्री वेडिंग शूट चालू आहे, बघू शकता. काय इथं भरपूर आहे. संगमेश्वर पेक्षा इथे जास्त चालू आहेत प्री वेडिंग शूट. इथं 2-4 कपल आहेत. चांगलं मंदिर आहे, पण गर्दी जास्त आहे. प्री वेडिंग चालू आहे. लग्नाचं सीझन आहे. अतुलचंही लग्न होणार काही दिवसांनी. ठरवणं चालू आहे आमचं, लवकरच ठरवतो, सांगू तुम्हाला. हेमाडपंथी म्हणजे ज्यामध्ये काळ्या दगडाचा वापर आणि गुंतागुंतीचे कोरीव काम आहे. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये मंदिराबाहेरील 2 उंच दीपमाळ आणि सभामंडप मध्ये ठेवलेली एक मोठी नंदी मूर्ती समाविष्ट आहे. कट्यार पिक्चर, कट्यार काळजात घुसली आणि कोणतं म्हटलं? बस हाच एक मूवी आहेत बरेच, मला माहिती. बऱ्याच मूवीचे झाले आहेत, पण हे आठवते आम्हाला की कट्यार काळजात घुसली या मूवीची चांगवटेश्वर आणि संगमेश्वर या 2 मंदिरांमध्ये शूटिंग झालेली. बाकी असं लहानसा वॉक अवे आहे, लहानसा अगदी गळा बसून सहन करा. काय बडबडतोय रे? कुठे गेला बेदू? एकटा काय बडबडतोय? 1 लाख. असेच दृश्य आपल्याला संगमेश्वर मंदिरात देखील बघायला मिळते.
हे मंदिर शांत निसर्गाने वेढलेले आहे. तर चांगवटेश्वर बघितलं. आता नेक्स्ट स्टॉप भुलेश्वर. आता आम्ही निघतो भुलेश्वरला. वाईच मोठ्याने बोलत जा, आवाज कमी येतोय तुझा. लगेच आवाज वाढून जातो ना लोकांचा. आवाज कमी झाला तर माणसाचं थोडस. साताऱ्याची माणसं आम्ही. सातारकरांशी नीट बोला. त्यांच्याच एरियात आमच्या आल्यावर आपल्याला एरियात आहे. चुपचाप राहावं लागतं. हा. ताडोबाला चल तू, वाघावरच सोडतो.